नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचं हे डेली ब्लॉग असतो. आपण चाललो जंगलात. करवंदा तयार झाली आहेत की नाही ती बघूसाठी. आणि त्याच्यानंतर रात्री आपल्याकडे पॉस असा कोंबड्याचा मटण, कोंबड्याचा चिकन असतला, तर ता पण आपण बघतलो. पूर्ण वाढीसाठी जेवण असता. आणि बघूया आजच्या दिवसभरात काय काय होतं. आता राज आणि काहीतरी माटव घालतात, तर तो पण बघूया. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जंगलात जाऊया. चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. शबास. परत एकदा प्रणित लब्धे काम करताना. काल तुम्ही बघलास की हे खड्डे मारित होतो, पण आज एका दिवसात म्हणजे एका रात्रीत सगळा उभ्या केल्यानी, माटव घातल्यानी, पूर्ण पत्रे टाकतात. आता एकदम फास्ट काम आहे रे. कामा घेताच तुम्ही. आमचं पण घालूच वा बाटल्यावर. भारी काम केले. तर आपल्याला आता जाऊचं असा करवंदा धरली की नाही ती बघूसाठी. ह्या कशा घेतलं चाकू? काय कापूचा? काय बोलतं? थयच लोणचा करून खाऊचा वाटतं. हे बघा, तिकडे कंदील लावले नाही. आधुनिक कंदील बल्बवाला. आणि या साईडला त्यांचं घर येतं. चरी मारले नाही या नवीन घरासाठी. कालू काय खाता? काय रे? हा, नाही घेत नाही तुझा. शेपटी बघ वाजवता, ठप 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 ठप. काय गोड काहीतरी. बघून हे लायसन आहे तुझ्याकडे? गाडी शिकता वेद. पहिला घर असा लांब वाटत होता, पण आता जरा छोटा वाटता, कारण सगळा सपाट केलेला. आणि पहिला जो होता त्या डबल माळ्याचा होता, त्याच्यामुळे खूप मोठा वाटत होता. आता बघा केवढी कमी जागा वाटतं. हा, एवढाच होता. इकडे आम्ही क्रिकेट खेळू. तसं नाही आता दिसतंय छोटं, पण नंतर हे करायला गेलं ना की नंतर बांधल्यावरती मोठं वाटत. चला पटापटा चल, लय लांब जायचा. चढाव असलं तर काय झालं, धावत येऊ गया. अजून लय लांब जायचं आपल्या. तुम्ही काय मग शाईंका बोलला का? काय काय बोललंय आई? आई सांगत होती मला. काय काय बोललंय? मी एकटं गेले तर आईने तुमचं काय सांगितलं? मी तुझ्या वांगडाक जा, कशा वांडर येतले. मग तुम्ही काय सांगलास? मी काय नाही बोललोय. खरं सांगा. मी नाही काय बोललोय. आई बोलले हां की वांढर असतं रे, म्हणजे त्याला उचलून घेऊन जाते. सांगते उचलतच नाही त्या वांढरांका, परत हे ठेवते नाही झालं. असं नाही बोललोय मी. चला जाऊया पटापट. म्हणजे आता चिकना पण बघूया. चिकना खयत काळीवाली मस्त लागतात. बघूया चल काय काय गावतात आता. तोरणं आमच्याकडे, तुमच्याकडे काही नसतात. आमच्याकडे नाही तोरणं. ती पांढरी असतात अशी गोल गोल, ती पण भारी गोड अशी लागतात. ते काहीतरी बोलतात, काय तर रानमेव असं काय काहीतरी नाव आहे. रानमेवच रानमेव सगळ्यात असतात, पण त्याचं नाव काहीतरी आहे. काय आहे काय म्हणतात काय माहिती नाही. आम्ही तोरणं म्हणतो त्याचं. तर मंडळी आमका ना एक कच्ची कैरी दिसली हा, तर ती आम्ही पाडतो. कारण मी मसाला आणि मीठ घेऊन येले करवंदा ह्याच्या करवंदासाठी. आंबो एक नंबर लागतं, पण माका असं एवढं आवडत नाही. खडे दिसतच नाही. अजून एक दगड मारा. खाली कोण नाही ना, नाही तर त्याचा कपाळ फोडशाल. गाडी घालतात. फायनली भेटलं एक आंबो. छोटंसं असा. माका वाटलं मोठं दिसता, तो मोठं असत नाही. छोटं.
अजून एवढे तसे हवे तसे झाले नाहीत तयार. ह्यो काय करतलं? आता ते आणलंय ना, हे कोण चाकू आणलाय आणि आपण मसाला आणि मीठ घेऊन आलोय. तिकडे जाऊन करूया का? राजच्या घरी. ओके, मग चला त्यांच्याकडे जाऊन. करवंद खाय असतात पण. करवंद पुढे बघूया आली आहेत की नाही. तर चला करवंद बघू जाऊया. अजून तर पिकली नसतली, कारण मे महिन्याच्या म्हणजे एप्रिलच्या एंडला अशी लागतात ना हो. म्हणजे आता कच्ची होती. त्या दिवशी मी हे का जायत होते ना, खडे मसालो कुठं होते दिसतले माका कच्ची. मी तुमका थांबू सांगा होते माका हवंय तर शूट, पण तुम्ही थांबवलंच नाही. थांबा, हे बघा करवंद हवंय. थांबा, हे बघा आधी उभ्या शूट पण हवंय नाही. हे बघा आडवं पण. हे बघा करवंदा मस्त जवळ भेटली, बरं आली. जास्त लांब जाऊ. कच्चीच हवी ना, एवढा थोडी पिकणार. गोड कशी असणार? आंबट की डिंक येतोय भाई, दाखवा. गोड म्हणजे तेवढी आंबट नाही. कसं खाता तुम्ही एवढं? असं माका आवडत नाही असं. लोणचं भारी होता. लोणचं करू काय होता? काढूया थोडीशी, थांबा. आता ह्याचं करतो ना. हो, त्याचं पण करूया थोडं. हे पकडा आता तुम्ही, मी काढते. खोलप्यासाठी ना पानं होईत, तर ही काढूया आपण. चारा बोरणीची पडता कशा? हा, अजून कशाक? बस झाली. चारा बोरा पण लागली आहेत गो तिकडे, पण अजून खूप कच्ची आहेत. एका काटो लावूया तर ही पानांची खोलपी बनवलंय आणि त्याच्यात आता थोडीशी करवंदा काढता. हात नाही पोचत आहे पुढे. मी काढते इथं. तर ही बघा एवढी मिळाली. तर बाकीची हद ती मी काढतोय. जास्त नको आहेत ना, थोडीशीच काढूया. आपल्याला थोडाच लोणचा करूचा. तर हाईटवाल्या माणसांची हळ जास्त करून उपयोग होता. म्हणजे ज्या ठिकाणी हात पोचत नाही त्या ठिकाणी हाईटवाल्या माणसांचा उपयोग होता. बरोबर ना? माझ्या आता हातच पोचत नव्हता एवढ्याला. तुझी उंची किती? नाहीतर मी इथे असं खाली पडली असती. तुझी उंची किती? माझी 5 फूट असा. माझी 6 फूट असं. 5 फूट 2 इंच. 6 फुटात 1 इंच कमी. चला बस झाले. बस ना. जाऊया, कारण काळोख पडणार ना. आणि एवढं लोणचं नाही खायचं जास्त. सर्दी बिर्दी घसा जाम होत. चला, हो, राजच्या घराकडे जाऊया आता. आपल्याक आज एक आंबो मिळालो, कैरी छोटी, आणि थोडीशी करवंदा काढलो. तर आता परत चाललो रिटर्न, कारण आता काळोख पडत येतलो. आणि काळोख पडायच्या आधी आपल्याक या लोणचं करून खाऊचा, कारण नंतर लाईट नाही भेटणार आम्हाला शूटसाठी. हां, कमी पडता. तर संध्याकाळी आपल्याकडे म्हणजे मांडावरती उपवास असता. दरवर्षी गुढीपाडव्या दिवशी असता, पण गुढीपाडव्या दिवशी गुरुवार इलो, त्याच्यामुळे कोण खात नाही. म्हणून शुक्रवारी उपवास करूचा ठरवलं. तर आज बघूया, सगळे वाडीतले जमतले आणि संध्याकाळी उपवास असतला. त्याच्यामुळे आम्ही लवकर जातो परत. आणि खरं त्यांका परत जाऊन तिकडे हे करायचं आहे ना काम. हां, आणि तुमका 1000 रुपये किलोवाली भाजी बघूची या. ही बघा, काजूची भाजी. आम्ही यावर्षी केलं नाही हो अजून, कारण आपले काजी खूप लेट लागले आहेत. आणि अजून आमच्याकडे काजू पण मिळत नाहीत. 1 किलो पण आम्ही विकूक नाही अजून. त्याच्यामुळे काजूची भाजी करूची या. बघूया कधी मुहूर्त गावता तो आणि काजू गावतात ते. ह्याच्यातली माती पण काढूची आहे तुका आता. 2 दिवसात किती काढतेलं? पिकली. तुझ्या पाठीमागे बघ कसलो सनसेट होता. सनसेट ते का पॉज कर. हां, ते का पॉज कर, काम करूचा बाबा. तुमचं काम रात्रीचं असतं ना. रात्रीचा 12 वाजेपर्यंत हां, नाईट शिफ्ट. ही सगळी माती काढतेलास म्हणजे काय सरियतली? ठेवतो का आम्ही? म्हणजे तू स्पेशल कामासाठी इलं? काका इलो तर एकदम काका इलो तर सगळीच माती बाजूक करून घेत. तुमका बाजू चल. बाजूक नाही, आमका घेऊन बाजूक करू. ते काय बनवतं आता? तू हाईड असं, तू हाईड. आता हे कट करायचं.
काय ए, काय कट चिखलात करूचा समजा नेला. या काप ह्या काय गेला काय आणून दिलं चिखलात ऐक भोक भोकान दाखव हा? या काय ये क्या था थांबा आमका व्हायरल करू नको नाही दिसत तू नाऊ नाऊ करता थांब. वा आता मस्त वाटतं थंडा थंडा कूल कूल भाग 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 थंडेल काय गो आता मोठा काम सुरू होता यांचा ही सगळी चर्येतली माती हा ती वरती टाकूची हा आणि तुम्ही बघता शिल्यापासून यो कंटिन्यू काम करता माका वाटतं अजून 4 दिवस राहिलो तर घर उभ्या करून जातलो एका दिवसात तो माटव बिटव घातल्यान आज माती काढता खूपच अरे माती म्हणजे पण काय केलं ती जिमी बिमी नाचतात ना जिमी बिमी कंबारी इलाला त्याच्या पाठीर ठेव प्रत्येकानं एक एक ह्या टाका काय टाका हे समजला ए प्रत्येकाने एक एक खोरा आणि ह्या ठेवा आणि एक एक एकदम गुळचा हा भरून देतो तू टाकी त्रास हा जा दोघंच असतो मी तो नाही हा. नाही तर 4 तरी घालणार टाकून तरी भरपूर होईल हौसा नाही साहेबात कोणतरी थांबवा तो जाता काहीतरी हा पावडर लावल्यान त्यानं आता पावडर लावला त्याने या पण जिमी इला ये या बरे माती पाडवणारा इला राज होय ना गो आता आंबो कापून घेतले ना तिनं मीठ बीठ घेऊन येली हा. सगळा घेऊन इला रायता ह्या करूचा आता. रायता होय लोणचा करूचा रायता. लोणचा लोणचा पण नाही कोणचा आंब्याचं काय करंदाचं करतो आंबो आंब्याचा कापल्यान पहिला आंबा करंदाचा करत होता काय झाला काय माहित काय करणार? ठीक आहे 4-5 इतकीच गावली लांब गेला ती काय रे शिंकत कुठं गेलेली माटाच्या इकडे नाही तांबळावर तांबडा आमच्या डोबी होती काय करंदा होय धरली असते तिथे. गाव काय एकदा तिकडे डोबी होती आता उभं शॉट घ्या झाली असती आता सध्या खाता काय नाही जमत म्हणून तुम्ही सांगतेला सगळ्यांका आंबो वाटप करता लंपट्या सावतील का नाही आता तर. आता नाही पण करत. खातोय पण एकाच दिवस. मिरमिरी का? मी पण खातोय पण एकाच. मेरे मिरो हा आंबट आहे रे. इथं म्हटलं नऊ का जुनं यो जुना आमचे जाम बघा किती लागले आहेत वरती पर्यंत लागले आहेत आणि इकडे बघा जामच जाम मोठे म्हणजे जून झाले नाहीत मोठे असत हे बघ पण पूर्ण असे पिकले नाहीत कलर बदलतं मस्त घसघशीत होतं. थोडेसे ना ह्या लागतात तुरट एकदम गोड नाही लागत ओ हे बघा हे त्याच्यात होय हे हे त्याच्या पुढे आहेत होय होय हे बघा हे तयार झाले अरे रे वजन खूप झाला जामावर हे बघा हे तयार झाले हे पांढरे दिसत ना हे जेव्हा मी कॅमेरा पकडलेला तुम्ही कॅमेरा कुठं? हॅलो व्यवस्थित वा हा हे बघा हे तयार झाले पूर्ण नाही अजून एवढे पण नाही झाले हो ते अजून जराशे आवतात अजून पांढरे फुगतात, होते हा. जराशे फुगतात देवा ते इथं. खाऊ देत महिला मंडळ महिला मंडळा होईल ते बघा तो बघा तो तयार झालेला तो बघा हाय तो इथं पुढचं ओ तो बघा तो पुढे आहे ना तो जो थांबा हा 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 दिसलो अरे मोठो आहे तो केवढो हा बघा
तो एक नंबर हा. हा हे बघा साईज बघा केवढी. ह्यो तयार झालेला कारण हे बघा आणि पूर्ण ह्याच्यामध्ये- पांढरं झालं. हम्म. हे थोडे थोडे हिरवे आहेत त्याच्यामुळे पूर्ण आता हे सगळे एकदम होतले. आणि आणि थांब आतमध्ये फिरा नेतोय तर आम्ही आमच्या बागेत जाऊ देवा. बाजूक रो. आमची बाग छोटीशीच असं हे बघा सिनेमॅटिक शॉट घेते असा मी अडकते हा. अशी सगळी बसलेली असली ना काय खाऊक मजा येता. काय करताय काका? हे बघ किती यावर. हम्म. हे सगळ्यात मोठं. जरा कोणा कोण होते. नंदननी म्हटलं ना तू नडू द्या म्हणून म्हटलं मी नाही यायला नडत. हे तर हेच पिकलो. असो गावा करू जरा ती घरडायला कसं ठेवले आणि 2 दिवसांनी काय गमत आहो नाही. हा सगळे एकदम पडतले. पक्षी इले ना मोठे हे गो चांगले आहेत. जामावर ना ते हे येतात धनेश पक्षी. गरडा नाही ती धनेश म्हणजे त्यांचं नाव इंग्लिशमध्ये हॉर्नबिल. तर ते येतात आणि अख्खेचे अख्खे जाम खातात आणि सगळे पाडून पण टाकतात. हे बघा हे जून झाले. हे बघा धनेश इलो आवरती. मगाशी मी तुमका बोललोय आणि तो बघा धनेश इल्लो उडालो. खय बसलो काय बघूया. मोठ्या चोचवाली ती गरडा म्हणतात पण गरुड नसता. धनेश पक्षी हा खय रे गेलो. पळालो वाटतं. नाही तो बघा जाम खाता. यो बघा हॉर्नबिल उर्फ धनेश मराठीत. कायचा ह्याच्यात काय बनवूचा कोंबड्यांसाठी. ओके भात खाऊ चला. पुरे म्हणतो झाला नाही तिकडे काय बंगो बंगो. तर तू काका जेवण बनवता चिकन त्या साईडला रस्सो आणि अजून चिकन बाकी असं मॅरिनेट करून ठेवलेला. किती वाजले 10 वाजले. मला वाटतं 11 वाजते. 11 वाजते परत ह्या पण आहे ना नाचाचा 12 वाजता. हो तर मित्रांनो आजचा ह्यो डेली ब्लॉगच होतो त्याच्यामुळे जास्त काय दाखवूक नाही मिळाला. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. काळजी घ्या.